आजचे दैनंदिन मानना. परमेश्वराची स्तुती हो. नवा दिवस नवी आशामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. घेऊन वाचूया रोमन करांस 8:15. कारण तुम्हास पुन्हा भय धरण्यास दासपणाचा आत्मा मिळाला नाही, पण आपण ज्या योगे अब्बा पिता अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हास मिळालेला आहे. आमेन. तर आज परमेश्वराचं वचन आपल्याला बोलतोय की आपल्याला दासपणाचा आत्मा मिळालेला नाही, पण आपल्याला अब्बा पिता म्हणून हाक मारायला परमेश्वराला तसा आत्मा, अब्बा पिता म्हणून आपल्याला बोलवायला की माझा पिता आहे म्हणून तसा आत्मा परमेश्वराने आपल्याला दिला आहे. आपण जेव्हा पापामध्ये होतो, जेव्हा येशूला आपण ओळखलं नाही, तेव्हा आपण पापाचे दास होतो, की पापाच्या बंधनामध्ये आपण जकडलो होतो आणि त्या बंधनामधून आपण निघत नव्हतो. ते पाप आपल्याला काय करत होतं की ते पापाचं आपण ऐकत होतं. पण जेव्हा आपण येशू ख्रिस्ताला ग्रहण केलं तेव्हा परमेश्वराने आपल्याला त्या पापामधनं काय केलं, त्या बंधनामधनं परमेश्वराने आपल्याला सोडवलं. तर आता आपण त्या पापाचे दास नाही आहे, आपण त्या बंधनामध्ये नाही, आपल्याला ते दासची आत्मा मिळाली नाही आहे. जेव्हा आपण येशू ख्रिस्ताला आपण जेव्हा विश्वास केला तेव्हा आपण येशू ख्रिस्तामध्ये एक नवीन सृष्टी झालो आणि परमेश्वराने त्याचा आत्मा आपल्याला दिला आहे. तो परमेश्वराचा आत्मा भयचा आत्मा नाही आहे, भीतीचा आत्मा नाही आहे. परमेश्वराचा आत्मा आपल्या परमेश्वराला अब्बा पिता म्हणून हाक मारायचा आत्मा परमेश्वराने दिलाय. त्याने आपल्याला दत्तक घेतलंय, आपण त्याची मुलं आहात. पहिले आपण काय होतो, दास होतो, पण परमेश्वराने त्याने आपल्याला काय बनवलंय, त्याची मुलं. जसं आपण आपल्या वडिलांना कसं हाक पप्पा म्हणून आपण बोलवतो की पप्पा मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. काही क्षणांमध्ये, काही वेळांमध्ये असं होतं की आपले वडील आपल्याला देऊ शकत नाही त्या गोष्टी जे आपण मागतो. पण जर आपल्या स्वर्गीय पिताला जेव्हा आपण अब्बा पिता म्हणून आपण हाक मारणार, आपल्या जीवनामध्ये अनेक कष्ट असतील, अनेक परिस्थिती असतील, पण जेव्हा आपण आपल्या परमेश्वराला अब्बा पिता म्हणून हाक मारेल तो नक्कीच तो आपल्या प्रार्थनेला उत्तर देईल. तर चला हे वचन आपण ग्रहण करूया आणि प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता, तुला धन्यवाद देतो की तुने आम्हाला परमेश्वर दासाची आत्मा नाही पण अब्बा पिता म्हणून स्वपुत्राची आत्मा दिली, म्हणून तुला धन्यवाद करतो राजा. या वचनासाठी आम्ही धन्यवाद करतो आणि बघणाऱ्या प्रत्येक व्यक्ती परमेश्वर तुला अब्बा पिता म्हणून हाक मारायला परमेश्वर, पिताच्या प्रेमाला राजा ते ओळखायसाठी परमेश्वर दया अनुग्रह कर राजा. येशूच्या नावाने प्रार्थना ऐक माझे स्वर्गीय पिता. आमेन.